आणि घेतो तो श्वास ज्यांच्यामुळे घेतोय असे आपले घटनाकार माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांना अभिवादन करून आज 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती अज्ञानाच्या अंधखाईतून आपल्या सगळ्यांना ज्यांनी हे जीवन जगायचं योगदान दिलं अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक विकास मंडळाच्या वतीने साजरी होत असते आणि दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम असतात। यावर्षी आपण काल रात्री एक फायर शो केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना रात्री 12 वाजता पुष्पहार अर्पण करून जन्मोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला। तसेच आज सकाळी आपण हे बाईक रॅलीचं आयोजन केलेलं आहे। नगरसेवक माननीय यांच्या मूर्तीस अभिवादन करतो आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक विकास मंडळ यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्सव जोरात जयंती जोरात साजरे करण्याचा या ठिकाणी ठरवलेला आहे। खऱ्या अर्थानं मानवतेचा धर्म आणि शिक्षणाचा पाया मानवतावादी आणि स्पृश्य समानता ज्या देवाने दाखवली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आपल्याला आज जो आपण सर्व या ठिकाणी गुन्हा नांदत आहोत सर्वांना अधिकार दिलेला आहे। बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला सर्वांना एक संदेश दिलेला आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। आपण सर्वजण शिकलेले आहेत। आता जर लहान मुलाला जरी भाषण द्यायला सांगितलं तर लहान मुलगा भाषण करेल आणि आपल्याला सर्वातलं वयस्कर असेल ते सुद्धा भाषण करायला सगळे शिकलेले आहेत, सुशिक्षित आहेत आणि एक समाज पुढे नेण्याचा प्रयत्न करतात। परंतु आपण काही गोष्टीवरती आपण थोडं मागं पडतो एक होण्यासाठी, तर संघटित होण्यासाठी माझी एक सर्वांना विनंती आहे। आपल्या गावामध्ये 2 मिरवणुका निघतात। माझी एक मनापासून इच्छा आहे की पुढच्या वर्षी तरी 2 मिरवणुका न निघता एकच आपल्या गावाची मिरवणूक निघावी आणि सर्वांनी एक गावाची एक शोभा वाढवावी अशी मी आपल्या सर्व ग्रामस्थांना, भीमसैनिकांना आणि सर्व नगरसेवकांना विनंती करतो। आपल्याला अलकाताईंचं नेहमीच आम्हाला सहकार्य असतं आणि आपल्या सर्व समाजासाठी सर्व जातीतल्या सर्व लोकांना एकत्र घेऊन त्या काम करत असतात। त्यामुळे आमच्याकडे सुद्धा त्यांचं एक मानाचं आमच्या पोलीस विभागामार्फत आम्ही त्यांना नेहमीच मान सन्मान देत असतो आणि त्यासुद्धा आम्हाला मान सन्मान देत असतात। अलकाताईंचं एक आदर्श घेण्यासारखं आहे। सर्वांना जे समाज असतील म्हणजे मारवाडी समाज असू द्या किंवा कुठला इतर खालचा आदिवासी समाज असू द्या, सर्व समाजांना एकत्र घेऊन सर्व समाजाच्या महिलांना एकत्र घेऊन विविध कार्य करत असतात। आता सुद्धा देखावा बघितला तर आपण सर्व वारकरी संप्रदाय एकत्र केलेल्या देखाव्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा देखावा तयार केलेला आहे। असे सर्व प्रकारचं एकत्र सगळ्यांना एकत्र घेऊन करण्याचं काम करतात। मी त्यांना सुद्धा विनंती करेल आपण सुद्धा सर्वांनी एक होऊन एकच मिरवणूक पुढच्या वर्षी काढावी आणि आता सुद्धा तुम्ही जी आत्ता मिरवणूक काढली त्यासाठी सर्वांना शुभेच्छा आणि आपण शांततेपूर्ण आणि एकमेकाला सहकार्य करून आणि सर्वांना संधी देऊन चांगल्या प्रकारे मिरवणूक काढताल आणि आपल्याला सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। तुम्ही जी आम्हाला सूचना केली त्या सूचनेचं अंमलबजावणी आम्ही 1-1.5 महिना अगोदरच करायचा प्रयत्न केला होता। तर तुम्ही आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याला विचारू शकता। आम्ही ऑलरेडी समोर एक जयंतीचा प्रस्ताव पाठवला होता, त्यांनी तो नामंजूर केला। आम्ही शेवटच्या याच्यापर्यंत म्हणजे 1 तारखेपर्यंत आम्ही कोणतेही ट्रॉली कोणतेही काय सगळं ठरवलं नव्हतं। आम्ही त्यांना म्हणत होतो की इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तालुक्याच्या वतीने जुन्नर शहरात आपण एकच मिरवणूक मोठी आणि भव्य दिव्य काढू, पण त्यांनी तो नकार दिला। आता का नकार दिला याचे अनेक कारण आहेत, त्याच्यामध्ये खोला जायचं नाही। पण तुम्ही दिलेल्या सूचनांचं इथून पुढच्या काळात पण आम्ही पालन 100% करू। आम्हाला तुमचा समाज एकत्र करायचा हाच आमचा हेतू आहे आणि आम्ही हा खरंच दिला होता। तुम्ही याची चौकशी 100 तुमचे काय तुम्ही ऑलरेडी पोलीस खात्यात आहात, एकाला विचारलं तर सगळं सांगून टाकतील तुम्हाला की खरंच दिला होता का जर खोटं बोलत होता। तर तुमच्या विनंतीला नक्कीच आमच्याकडून मान सन्मान आहे। पुढच्या वेळेस आम्ही नक्की प्रयत्न करू। धन्यवाद। व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सहकारी जुन्नर पोलीस स्टेशन इन्चार्ज, त्याचबरोबर इथे उपस्थित असलेले जुन्नर नगर परिषदेचे सर्व नगरसेवक,
या कार्यक्रमाच्या साठी बोलवणारे अलकाताई आणि इथे जमलेले सर्व जनसमुदाय, सर्वात पहिल्यांदा सगळ्यांना सप्रेम जय भीम. आजचा दिवस हे आपण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी जमलेलो आहोत. खरं तर हा दिवस हा फक्त उत्सवाचा नसून त्यांच्या विचारांचं स्मरण करण्याचा आणि त्यानुसार आचरण करण्याचा दिवस आहे. तर या दिवसानिमित्त आपण सगळं जण मिळून अशी प्रतिज्ञा करूया की फक्त उत्सवाच्या स्वरूपाव्यतिरिक्त याला आपण विचारांचं एक त्याला आचरणात आणण्याचं आणि विचाराचं स्मरण करण्याचा दिवस म्हणून आपण हे करूया, सेलिब्रेट करूया. त्याचबरोबर आता ज्या संध्याकाळच्या 2 मिरवणुका आहेत तर कोणत्याही पद्धतीचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न त्याच्यामध्ये निर्माण आमचे पोलीस तर होऊन देणार नाहीत, परंतु आपल्या वतीने मी अशी अपेक्षा व्यक्त करतो की याचा कोणताही परिणाम आजच्या याच्यावरती होऊ नये. आणि परत एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवास मी अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद.